पण. मग ते करत करत ते मुलं जास्त शिकले. 90% प्लेसमेंट झाले ना. मॅडमला आणि तुम्हाला पण, तुम्ही सिन्सिअरली शिकलात, मॅडमने सिन्सिअरली शिकवलं आणि तुम्ही ऐकलत. कुठे राहतोस? मी इकडे हॉस्टेलला राहतो. अच्छा, इथे हॉस्टेल पण आहे? समाज कल्याण विभागाचं हॉस्टेल आहे? हो हो हो. मी दिले, पण त्याच्यामध्ये माझे 2 सब्जेक्ट ड्रॉप असल्यामुळे मी इथे ITI मध्ये ॲडमिशन घेतलं होता. नमस्कार मंडळी, आजच्या नवीन ब्लॉगमध्ये आपलं स्वागत करते. मी आपली सखी विद्या. आज आपण उच्चस्तर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था तथा ITI चेंबूर इथे आलेलो आहोत. आणि या शासकीय संस्थेमध्ये विविध 5 प्रकारचे अभ्यासक्रम राबवण्यात येतात. शासनाने ही संस्था स्पेशली SC कॅटेगरीच्या स्टुडंटसाठी सुरू केलेली असून याच्यामध्ये SC कॅटेगरीच्या मुलांना 80% वरती रिझर्वेशन आहे आणि उर्वरित सीट्स या अदर कॅटेगरीमधून भरण्यात येतात. तर या संस्थेमध्ये RAC रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग, त्याच्यानंतर वायरमन, इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक आणि IoT हा न्यू एज कोर्स चालवला जातो. IoT म्हणजे इंटरनेट ऑफ थिंग्स, स्मार्ट सिटी, IoT स्मार्ट सिटी. नमस्कार मंडळी, आज आपण आहे ना चेंबूर इथल्या उच्चस्तर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था अर्थात ITI चेंबूर इथे आलेलो आहोत. आणि या ITI मध्ये पूर्ण महाराष्ट्रात पहिल्यांदाच सुरू झालेल्या IoT इंटरनेट ऑफ थिंग्स स्मार्ट सिटी हा जो कोर्स आहे हा नव्याने सुरू झालेला आहे. आणि ITI चेंबूरमध्ये सुदैवाने महाराष्ट्रातल्या ज्या 2 संस्था आहेत त्याच्यापैकी एक संस्था चेंबूर ITI आहे आणि त्या ITI मध्ये आज आपण आलेलो आहोत. इथे या संस्थेतली नुकताच IoTचा कोर्स पूर्ण केलेली मुलं पण आहेत. आज त्यांचा फेअरवेल आहे. थोडेसे नाराज दिसत आहेत ते, पण थोड्याच वेळात त्यांच्या चेहऱ्यावर हसू पण उमटेल. आणि IoT शिकवण्यासाठी अतिशय मुलांमध्ये लोकप्रिय असलेल्या रुपाली मॅडम आणि त्यांच्यासोबत आपण बोलणार आहोत आज. IoT म्हणजे नक्की काय? रुपाली मॅडम, तुमची थोडक्यात ओळख करून द्या. तुमचा पास्ट एक्सपिरियन्स काय आहे, तुमचं एज्युकेशन काय आहे? फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू मला या पॉडकास्टमध्ये बोलण्याची संधी दिल्याबद्दल. मी रुपाली सावंत या गव्हर्नमेंट ITI चेंबूरमध्ये ॲज अ IoT प्रशिक्षक म्हणून जॉईन झाली. सध्या कार्यरत आहे आणि हे सगळे माझं क्लासरूम आहे आणि हे सगळे माझी मुलं आहेत. हाय, सगळे खुश दिसतायत. कोर्स चांगल्या पद्धतीने सगळ्यांनी पूर्ण केलेला आहे आणि बऱ्याच जणांना नोकरी पण मिळाली आहे ना. जसं काही मुलांच्या हातामध्ये प्लेसमेंट पण आहे. आता मॅडम त्याच्याबद्दल माहिती देतीलच. आणि मॅडम, तुम्ही पूर्ण सांगा की तुम्ही म्हणजे तुमचं सगळं बॅकग्राऊंड पूर्ण सांगा. सो माझं पुणे विद्यापीठामधून BE इलेक्ट्रॉनिक्स एज्युकेशन कम्प्लीट झालं. बट सो आफ्टर माझी BE कम्प्लीट झाल्यानंतर मी ॲज अ टीचर म्हणूनच जॉईन केलं. म्हणजे मी इंजिनियर असताना पण ॲज अ टीचर म्हणून तक्षशिला इंग्लिश मिडियम स्कूल होती तिथे जॉईन झाली. मी ॲज अ ट्रेनर म्हणून पण कंपनीमध्ये जॉईन होते. म्हणजे जे इंटर्न्स वगैरे यायचे तर त्यांना मी प्रोजेक्ट रिलेटेड ट्रेनिंग द्यायचे, त्यांना मी शिकवायचे. आणि हे करत असताना मी माझी आवड कुठेच नाही सोडली. मी लग्न झालेलं होतं माझं, सो मी घरी ऑफिसमधून यायची, कुकिंग करता करता मी त्यांची बॅच शिकवायची. माझं फक्त एकच म्हणणं आहे की ॲज अ टीचर राहणं म्हणजे की फक्त मुलांना शिकवणं नाहीये, तुम्ही फक्त पुस्तकी नॉलेज देणं म्हणजे नाही. तर तुम्ही इंडस्ट्रीमध्ये काय चाललंय, कशी पाहिजे तुमच्यामध्ये, तुमचं ग्रूमिंग कसं पाहिजे, तुमचं बोलणं चालणं हे सगळं त्यामध्ये बघितलं जातं. तुमचं डिसिप्लिन, मॅनेजमेंट, तुमचं काम करण्याची क्षमता. सो मी इथे पण तेच इनबिल्ड करते आणि आता मी सध्या इथे कार्यरत आहे आणि खूप सॅटिस्फाईड आहे या मुलांना शिकवून आणि यांना प्लेसमेंट भेटलं त्याबद्दल. अच्छा, एक मला सांगा, तुम्ही IoTचा कोर्स पण केलेला आहे? हो, माझं OS3 टेक्नॉलॉजी म्हणून कॉलेज लेवलला असताना तिथे त्यांनी बेसिक वर्कशॉप घेतले. मंथचं ट्रेनिंग मी ॲडव्हान्स ट्रेनिंग केलं. प्लस मला इलेक्ट्रॉनिक्सला लास्ट इयरला सब्जेक्ट पण होता इंटरनेट IoTचं. ITI मध्ये IoT आहे, शिकवलं जातं, कोर्स आहे असं आपल्याला कसं कळलं? ऍक्च्युली सोशल गव्हर्नमेंट ITI चेंबूरने सोशल मीडियावरती ऍडव्हर्टाईज केली होती की IoT साठी इन्स्ट्रक्टर पाहिजे. आणि IoT बद्दल मला माहीत असल्यामुळे आणि टीचिंगची मला आवड असल्यामुळे मी माझा इंटरेस्ट जो गॅप होता तो स्किप केला आणि मी डायरेक्टली जी थ्रू प्रोसेस होती, ऍप्लिकेशन करणं, अर्ज केलं, त्याच्यानंतरची निवड प्रक्रिया होती, इंटरव्ह्यू, त्यानंतर डेमो लेक्चर, आफ्टर दॅट पूर्ण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वगैरे हे सगळं थ्रू ऑन जाऊन इथे सिलेक्ट झाली आणि कामावर रुजू झाली.
जेव्हा मी इथे जॉईन झाली होती ना, तर तेव्हा जेव्हा मी क्लासमध्ये आली आणि मुलांना फर्स्ट ऑफ ऑल हाच क्वेश्चन केला, की आयओटी म्हणजे काय? म्हणजे इंटरनेट ऑफ थिंग्स म्हणजे काय? बट त्यांचा जो रिस्पॉन्स होता ऍक्च्युली तो थोडा निगेटिव्ह होता. म्हणजे माझ्यासाठी खूप चॅलेंजिंग होता, बट मी ती एक अपॉर्च्युनिटी समजली. कारण मी आधी पण मुलांना शिकवलं, तेव्हा 0 टू हिरो त्यांना कसं बनवायचं हे नॉलेज मला टीचिंग प्लस इंडस्ट्रीमध्ये असल्यामुळं तो बऱ्यापैकी होता. सो त्या कोर नॉलेज थ्रू मी मुलांना मग थोडंसं मेंटली त्यांचं फॅमिलीमध्ये इन्क्लूड झाली, इमोशनली पण अटॅच झाली आणि त्यांना शिकवत गेली. शिकवताना त्यांना स्टार्टिंगला काही समजायचं नाही. म्हणजे आयओटी बद्दल काही काही मुलं अशी होते जी फॅमिली ओरिएंटेड, की फॅमिलीने सांगितलं आयओटीला घ्यायचे म्हणून घेतलंय, काहींना न्यू एस्टरडे म्हणून घेतलंय, बट त्याच्याबद्दल काहीच माहित नव्हतं. काही मुलं तर रुरल एरियामधून आल्यामुळे त्यांना हे पण माहिती नव्हतं की न्यू एज टेक्नॉलॉजी, बट ती ऑपरेट कशी करायची, इन्स्टॉल कशी करायची, हे त्या लोकांना काहीच नॉलेज नव्हतं. सो मी एकदम पर्सनली त्या लोकांना एक एक जणाला बोलवून एक्सप्लेन करायचे आणि त्यांना शिकवत गेली आणि मग त्यांना समजत गेलं. आणि ह्या लेवलला समजलं मॅडम, की आज ते स्वतःहून प्रॅक्टिकल करतात. मी मी त्यांना प्रॉब्लेम देते, ते त्याचे सोल्युशन घेऊन येतात, आयडियाज घेऊन येतात आणि सांगतात की मॅडम आम्हाला हा प्रोजेक्ट बनवायचा आहे. आणि मग त्याच वेळेस मला एक संधी भेटली, जिल्हास्तरीय प्रोजेक्ट एक्झिबिशन होतं. त्यावेळेस मुलांना डिपार्टमेंटने अरेंज केलेलं, हो correct. डायरेक्टरेट ऑफ व्होकेशनल एज्युकेशन अँड ट्रेनिंग हे जिल्हास्तरीय. हो हो करेक्ट. तर ते त्यांनी अरेंज केलेलं आणि मग मी मुलांना सांगितलं की हीच तुमच्यासाठी अपॉर्च्युनिटी आहे, की तुम्ही जे शिकलेत माझ्याकडनं थोडंफार, तर ते तुम्हाला पूर्ण याच्यात अरेंज करायचंय. सो स्कीमॅटिक रिडिंग पासून डायग्राम, इलेक्ट्रॉनिकचं जे नॉलेज आहे त्यांचं, कनेक्शन्स वगैरे, प्रोग्रामिंग, हे सगळं ते इनबिल्ट करत गेले. आज ते मुले ह्या लेवलला आहे मॅडम, की पहिलं त्यांना काहीच येत नव्हतं. म्हणजे आयओटी म्हणजे काय माहित नव्हतं. त्या आयओटीचा लॉंग फॉर्म पण नव्हता. तो पण माहित नव्हता. आणि आज ते ह्या लेवलला आहेत, की त्यांना कोणतं पण मी जर प्रॉब्लेम सांगते स्टेटमेंट, तर त्याचं सोल्युशन ते लोक स्वतः शोधतात आणि येऊन मध्ये सांगतात की मॅडम हे असं आहे. मॅडम, तुम्ही खरोखरच शून्यातनं मुलांना या लेवलपर्यंत आणून सोडलं की आज ते एम्प्लॉयबल झालेले आहेत. फार छान गोष्ट आहे. पण आता अजूनही बाहेर बरीच मुलं आहेत की ज्यांना हे आयओटी म्हणजे अजूनही माहित नाहीये. हो तर त्यांच्यासाठी तुम्ही जरा एक्सप्लेन कराल का की आयओटी मध्ये नक्की ते काय शिकतात आणि त्याचं फ्युचर काय आहे? म्हणजे बाहेर पडल्यानंतर त्यांना याच्या जॉब अपॉर्च्युनिटीज कुठे आहेत, किंवा अजून 5 वर्षांनी आयओटीला काय काय संधी असतील, हे जरा सांगितलं तर बरं होईल. म्हणजे मुलांना आयओटी माहित नाही, पहिले ते आयओटीच्या लॉंग फॉर्म पासून तर त्याच्यामध्ये काय काय शिकवलं जातं थोडक्यात, खूप टेक्निकल मध्ये न जाता सर्वसामान्य मुलांना समजेल असं ऍडमिशन घेण्याच्या दृष्टीने सांगितलं तर त्यांना फायदा होईल त्याचा. फर्स्ट ऑफ ऑल तर मी हे सांगेल, आजकाल डिजिटल जग आहे. म्हणजे सगळं डिजिटलायझेशन झालंय. सगळे आता तुम्ही मोबाईल सुद्धा कसं वापरता, अँड्रॉइड मध्ये न्यू फीचर्स बघता. म्हणजे मोबाईल घेताना पण तुम्ही आजच सिलेक्शन घेता. इंडस्ट्रीज आहेत, घर आहे, ऑटोमॅटिक ज्या गोष्टी आहेत, त्या तुम्हाला आवडतात. सो आयओटी हेच आहे, इंटरनेट ऑफ थिंग्स. इंटरनेट ऑफ थिंग्स म्हणजे काय? नेटवर्कने सगळ्या गोष्टींना जोडून ऑटोमेशन निर्माण केले. म्हणजे तुमचा फोन फॅन जो आहे तो पण तुम्ही रिमोटवरती ऑपरेट करता. मग आयओटी मध्ये काय होतं, स्मार्ट सिटीमध्ये स्मार्ट ऑटोमेशन होतं. सेन्सर शिकवले जातात, सेन्सर जे की डेटा कलेक्ट करतात खूप सारा. आणि त्याच्या थ्रू त्याच्यामध्ये कसं बोलणं होतं, म्हणजे कम्युनिकेशन होतं. त्याची जी प्रोग्रामिंग आहे, जसं की आता मी तुमच्याशी मराठीत बोलते, तुम्हाला समजते, बट याच्याऐवजी जर मी जापनीज मध्ये बोलले तर तुम्हाला माझं काय बोलणं कळणार नाही. सेम कसं असतं कम्प्युटरचं, जे की कम्प्युटरला प्रोग्रामिंग लँग्वेज आपण इंग्लिशमध्ये टाईप करतो, बट ते कम्प्युटरला कळतंय का? नाही कळत. ते कन्वर्ट होतं डिजिटलमध्ये, बायनरी डिजिट थ्रू कन्वर्ट होतं. सो त्याच्यासाठी ती प्रोग्रामिंग खूप मस्त आहे. आणि मुलं जर बेसिक लेवलला प्रोग्रामिंग इथेच शिकतात, आयओटी मध्येच तयार होत आहे, तर त्यांचं फ्युचर खूप खूप ब्राईट असणार आहे. कारण आज आयटी सेक्टरमध्ये मॅडम प्रोग्रामिंग खूप इम्पॉर्टंट आहे. ते असेल तरच तुम्ही पुढे जाऊ शकता. आणि इथे फक्त आयओटी मध्ये फक्त एवढंच नाही शिकवत, एम्प्लॉयबिलिटी स्किलचे लेक्चर्स होतात. त्याच्यात पण तुमची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, तुमचं ग्रूमिंग, तुम्ही कसं कंपनीमधनं कसं बिहेव केलं पाहिजे, कसं जायला पाहिजे, टाइम मॅनेजमेंट, तुमचा रेझ्युम मेकिंग, टीम वर्क, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला शिकवल्या जातात. सो आयओटी डिजिटलायझेशन खूप इम्पॉर्टंट आहे. मला एक फक्त एवढं सांगा की याच्यामध्ये आपण प्रोग्रामिंग म्हणालात, म्हणजे हा Correct. थोडासा सॉफ्टवेअरचा पार्ट आला, हो. बरोबर आहे? पण त्याच्याबरोबर हार्डवेअर पण आहे, म्हणजे त्याचं रिपेअरिंग आणि मेंटेनन्सचा पार्ट पण इन्क्लूड आहे का?
हो. फर्स्ट ऑफ ऑल मी जे प्रोजेक्ट बद्दल सांगितलं होतं की मुलं स्कीमॅटिक डिझाईन करतात, म्हणजे डिझाईन बघून कनेक्शन करतात. सो इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक जो सिलेबस आहे आपला ITIचा, त्यातला ऑलमोस्ट 60 पार्ट या IoT मध्ये पहिला कव्हर आहे. म्हणजे त्यांना सोल्डरिंग, डिसोल्डरिंग एकदम बेसिक पासून मॅडम ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या पहिल्या शिकवल्या जातात. त्यानंतर मग त्यांना रजिस्टर वगैरे म्हणजे कंपोनंट आहे इलेक्ट्रॉनिकचे. बेसिक इलेक्ट्रॉनिक्स basic पासून शिकवलं जातं. प्रोग्रामिंग पर्यंत तर ऑटोमेशन पर्यंत. करेक्ट करेक्ट. ते शिकवल्यानंतर मग ते प्रोग्रामिंग थ्रू जातात. म्हणजे त्यांना नॉलेज डबल येतं मॅडम. एक तर हार्डवेअरचं नॉलेज पण त्यांना आलं, सॉफ्टवेअरचं नॉलेज पण आलं. सो ते स्वतःचा बिझनेस पण टाकू शकतात. ह्या लेवलला मुलं प्रिपेअर होतात मॅडम. ओके. मी लेमॅन लँग्वेजमध्ये असं म्हणू शकते का की स्मार्ट सिटी म्हणजे सगळं ऑटोमेशन, म्हणजे अगदी दरवाजा उघडण्यापासून, पडदा उघडण्यापासून, तर तुमचं गॅस ऑन आहे की नाही, तुमची चिमणी ऑन आहे की नाही, मोटर ऑन आहे की नाही, ह्या सगळ्या गोष्टी ऑटोमेटेड, म्हणजे तुम्हाला लक्षात ठेवायची गरज नाही हे बंद करायचं का चालू करायचं, तुम्ही एका क्लिकवर या सगळ्या गोष्टी ऑपरेट करू शकतात. आणि याचंच शिक्षण हे इंटरनेट ऑफ थिंग्स मध्ये दिलं जातं. आणि ते प्रोग्रामिंग पासून तर तुमच्या रिपेअरिंग अँड मेंटेनन्स पर्यंत. अच्छा, याच्यामध्ये अजून एक मला विचारायचं आहे. आता याच्यामध्ये मोस्ट ऑफ द पार्ट रिपेअरिंग मध्ये तर असं आहे इलेक्ट्रॉनिक सेक्टरमध्ये की रिपेअरिंग खूप डीप लेवलला जात नाही. तुम्ही रिप्लेसमेंट ही एक सिस्टीम वापरली जाते. तर रिपेअरिंग पण सोपं झालं असेल त्यामुळे. कारण मॅडम यांना फक्त सोल्डरिंग नाही, बेसिक सोल्डरिंग नाही, यांना असेंबलिंग पण आहे. म्हणजे जे मोबाईलच्या एकदम छोट्या छोट्या ज्या डोळ्यांना न दिसणाऱ्या पण चिप असतात, त्याचं पण यांना ट्रेनिंग दिलं जातं. असेंबली म्हणजे सरफेस माउंट डिव्हाइस, म्हणजे ते एकदम छोटे जे डिव्हाइस आहे ना, ते रिमूव्ह करून प्लेस करायचं एवढंच फक्त काम असतं. मोबाईलमध्ये आपला मोबाईल खराब झाला, मोबाईलवाले सांगतात चिप गेली, 500 रुपये लागतील, 1000 रुपये लागतील असं सांगतात. बट या मुलांना ह्या लेवलला नॉलेज आलं की ते स्वतः रिप्लेस करू शकतात आणि फ्युचर ते तो स्वतःचा बिझनेस पण टाकू शकतात. हा, तर बिझनेसवरनं मला आठवलं, म्हणजे नुसतं एम्प्लॉयमेंट हा एक मार्ग नाहीये, तर ते स्वतःची एखादी ऑटोमेशनची एजन्सी पण टाकू शकतात. एवढी कपॅसिटी या कोर्समध्ये आहे, हो. है ना. तर त्याच्यामध्ये ते काय काय सेवा देऊ शकतात जर त्यांनी एजन्सी टाकली स्वतःची IoT रिपेअरिंगची. आता मुलांनी आधी एक्सपिरियन्स घ्यावा, इंडस्ट्रीमध्ये खूप अनुभव घ्यावा, कॉन्फिडन्स बिल्ड करावा, नंतर त्यांनी स्वतःची एजन्सी पण ते टाकू शकतील, इथपर्यंत त्यांना कॉन्फिडन्स येईल. तर ते त्याच्यामध्ये काय काय काम करू शकतात असं तुम्हाला वाटतं? कारण इंडस्ट्रीमध्ये ऍक्च्युली प्रोडक्शन ओरिएंटेड ऑटोमेशनचं काम केलं जात असेल. आपण बघतोय की मोठ्या मोठ्या हाय राईज बिल्डिंग ज्या आहेत त्या आता मुंबईमध्ये आलेल्या आहेत. मुंबईमध्ये, मुंबई, पुणे सगळ्या सिटीमध्ये आता हाय राईज आलेल्या आहेत. आणि प्रत्येक हाय राईजच्या उच्च उत्पन्न गटासाठी आहेत त्या बिल्डिंग्स ज्या आहेत त्या IoT एनेबल्ड आहे मोस्ट ऑफ द. त्यामुळे या सेक्टरमध्ये बिझनेसला बऱ्यापैकी वाव आहे. तर ह्या सगळ्या म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग कंपन्या करताय, पण फ्युचरमध्ये हे मोठं मार्केट या मुलांसाठी ओपन होणार आहे मेंटेनन्स पॉइंट ऑफ व्ह्यू आणि IoT एनेबल्ड म्हणजे इन्स्टॉलेशन पासून. तर त्याबाबत थोडंसं सांगाल की यांना स्वतःच्या एजन्सी मार्फत कशी कामं करता येतील? प्रोजेक्ट केलं होतं ज्याच्यामध्ये त्यांनी 6 की पॉइंट बनवले होते. ज्याच्यामध्ये स्मार्ट वेस्ट मॅनेजमेंट होता, वॉटर लेवल डिटेक्टर होता, LPG गॅस डिटेक्टर होता. हे सगळे जे पॉइंट आहे मॅम, हे सगळे होम ऑटोमेशन रिलेटेड आहे, म्हणजे स्मार्ट सिटी ओरिएंटेड आहे. जसं की स्मार्ट डस्टबिनचं घ्या. आजकाल काय होतं, सगळे लोक कचरा मिक्स टाकतात, ओला सुका कचरा एकत्र टाकतात. सो माझ्या मुलांनी काय केलं, एक टेक्नॉलॉजी म्हणजे सेन्सर बेस्ड जे त्यांनी शिकले होते त्याच्यातूनच एक छोटासा डेमो प्रोजेक्ट बनवला, ज्याच्यामध्ये त्या डस्टबिनमध्ये प्रोग्रामिंग थ्रू ओला कचरा साईडला पडणार आणि सुका कचरा वेगळ्या साईडला पडणार, म्हणजे तो सेपरेटायझेशन होणार. मग हेच जे काम आहे, एक्झाम्पल देते मी, हे जे काम आहे ते इन फ्युचर ॲज अ प्रोजेक्ट म्हणून विकू शकता मार्केटमध्ये, स्वतः मॅन्युफॅक्चरर बनवू शकतात. किंवा जर त्यांच्याकडे असा प्रोजेक्ट आला तर त्यांना माहिती आहे प्रॉब्लेम कुठे येते, तर हार्डवेअर पार्टला किंवा सॉफ्टवेअर पार्टला. सो ते रिपेअरिंग मेंटेनन्सचं काम पण हे लोक करू शकतात. म्हणजे सगळ्या क्षेत्रामध्ये IoTची मुलं जाऊ शकतात. फक्त मॅन्युफॅक्चरिंग नाही तर रिपेअरिंग, मेंटेनन्स, सगळ्या एव्हरीथिंग इज IoT मॅम. यंगस्टरनी छानपैकी बिझनेसमॅन व्हावं अशी पण आपली सगळ्यांची इच्छा आहे. आणि आपल्या गव्हर्नमेंटचं पण तेच धोरण आहे की नोकरी करण्यापेक्षा नोकरी देणारे बना, है ना. तर एक दिवस हीच मुलं हा अनुभव गाठीशी घेऊन स्वतःचं एक हे टाकू शकतील, एजन्सी टाकू शकतील, आणि ज्याच्या मार्फत IoT मॅन्युफॅक्चर केल्यानंतर त्याचं इन्स्टॉलेशन, त्याचं मेंटेनन्स आणि त्याचं रिपेअरिंग करणारी एजन्सी ही मुलं स्थापन करू शकतील. इथपर्यंत त्यांना स्किल ते घेऊ शकतात.
व्हेरी गुड मॅडम, व्हेरी गुड. कारण आता मला मगाशी सांगितलं की आज त्यांचा ना फेअरवेल प्रोग्राम होता आणि फेअरवेल प्रोग्राम मध्ये काही मुलं आता सोडून जावं लागलं म्हणजे डोळ्यात अगदी पाणी काढलं. म्हणजे त्या शिक्षिकेनी किती प्रेमाने आणि किती आत्मीयतेने शिकवलं असेल आणि त्यांना एम्पावर्ड केलं असेल हे आपण समजू शकतो. आपण आता ह्या लॅबमध्ये आहोत. लॅबमध्ये पण आपण बघणार आहोत की काय काय इन्फ्रास्ट्रक्चर आहे. अच्छा, या इन्फ्रास्ट्रक्चरवरनं आठवलं की IoTचा सिलॅबस तुम्ही बघितलेला आहे. हो मॅम. त्या सिलॅबसमध्ये जेवढी यंत्रसामुग्री आहे त्याच्यापैकी किती % यंत्रसामुग्री या ITI मध्ये उपलब्ध आहे? मॅम ऑलमोस्ट 100% सामुग्री इथे आहे आणि ती लॅब मी स्वतः सेटअप केली आहे. अरे वा, तुम्हाला तो एक इव्हन मुलांना पण तो एक्सपिरियन्स मिळाला असेल. स्वतःची लॅब म्हणजे हा लॅब सेटअप करण्याचा एक्सपिरियन्स फक्त तुमच्याच बॅचला, बाकी इतरांना तो मिळणार नाहीये. तो त्यांना रेडीमेड हा, भेटणार आहे. सो हम्म. ह्या मुलांना एवढ्या लेवलला एक्सपिरियन्स आहे ना मॅडम, म्हणजे एव्हरीथिंग जसं की त्यांचं LEDs असू दे किंवा कुठे काय ठेवलंय, म्हणजे मला फक्त त्यांना सांगायला लागते की मला ही वस्तू दे. सो त्यांना सगळं माहिती, इन्स्टॉलेशन कसं आहे, त्याच्यासाठी किती पॉवर सप्लाय लागतो. आणि माझी मुलं पण मॅडम एवढे क्युरियस आहेत ना की ते एक एक गोष्ट मला विचारणार की कसं आहे मॅम, याला किती पॉवर सप्लाय लागतो, याचं कनेक्शन कसं करायचं, मग हे न्यूट्रल असेल तर काय होईल, अर्थिंग कुठे असते, एव्हरीथिंग या मुलांनी मला विचारून विचारून स्वतःही शिकले आणि त्यातून मला पण त्यांना नॉलेज देण्याची संधी मिळाली. सो हे खूप बेस्ट पार्ट माझ्यासाठी. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आणि एका वर्षामध्ये हा कोर्स संपायचा होता आणि त्यात तुम्ही बऱ्याच 2 महिने उशिरा आलात तरी हा कोर्स अगदी सक्सेसफुली संपवला. आणि अजून एक मला असं कळलं की तुम्ही डिस्ट्रिक्ट लेव्हलचं जे एक्झिबिशन होतं तिथे पण तुम्हाला प्राइज मिळालं. अच्छा, एक अजून मी असं ऐकलं म्हणजे तुम्ही मगाशी मला म्हणालात की इथे मुलं ह्या लॅबमध्ये, ही जी लॅब आहे IoTची, या लॅबमध्ये मुलं हार्डवेअरचं ट्रेनिंग घेतात, हार्डवेअर सॉफ्टवेअरचं सब्जेक्टचं कोर ट्रेनिंग घेतात. याच्याबरोबरच आपण सप्लिमेंटरी पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आणि संभाषण कौशल्य किंवा बिहेवियर पॅटर्न, बिहेवियर स्किल्स अँड ऑल दॅट, ह्या गोष्टी एम्प्लॉयमेंट साठी खूप इम्पॉर्टंट आहेत आणि त्या पण तुम्ही स्वतः पण शिकवतात आणि आपल्याकडे काही एजन्सीज पण येतात, बरोबर. बाहेरच्या NGOs पण येतात हो. शिकवायला. तर त्याच्यामध्ये तुम्ही काय घेता एक्झॅक्टली? मॅडम जे आमचं एल्फिस्टन थ्रू एक ट्रेनिंग होतं सेंटर ऑफ एक्सलन्स आणि बेस्ट पार्ट हा आहे की ते IoTचंच ट्रेनिंग आहे. म्हणजे मुलांना तिथे जाऊन इंटरनेट ऑफ थिंग्स हे पण हाताळायला भेटलं, हँड्स ऑन तिथे पण भेटलं. बट मुलं इथं असल्यामुळे जे की ते इथे शिकले, सो त्यांना इथं खूप आयडिया होती. म्हणजे आम्हाला पण हे सगळं येतं आणि तिथं गेल्यावर अजून खूप साऱ्या गोष्टी नवीन नवीन त्यांना भेटत गेल्या की मॅडम हे कसं आहे, ते कसं आहे. आणि एव्हरी फ्रायडे मॅडम मी स्वतः त्यांच्याबरोबर पर्सनली जायचे. म्हणजे मी माझ्या मुलांना एकटं सोडलं नाही. म्हणजे तुम्ही जी लॅब रोटरी क्लबने साऊथ मुंबईमध्ये एल्फिन्स्टन तांत्रिक विद्यालयामध्ये IoTची उभारलेली आहे की जिथे प्रत्येक ITIतनं काही मुलं ठराविक 2 तास जाऊन ट्रेनिंग घेतात. Correct. तिथे आपल्या मुलांनी ट्रेनिंग घेतलं आणि तुम्ही IoTचेच असल्यामुळे तुम्हाला बेसिक नॉलेज होतं आणि त्याच्यात त्यांना ते ॲड ऑन मिळालं, म्हणजे ॲडव्हान्स IoTचं तिथे ट्रेनिंग मिळालं हो. आणि सॉफ्ट स्किलचं पण मिळालं. हो. त्याच्यामुळे ते एम्प्लॉयबल पण होऊ शकले आणि त्यांनी आपल्याला याच्यासाठी पण हेल्प केली ना, कशासाठी, प्लेसमेंटसाठी प्लेसमेंटसाठी. पण हेल्प केली. आणि तुम्ही पण फर्स्ट इयर होतं तुमचं टीचिंगचं, तुम्हाला पण त्याच्यातनं काहीतरी शिकायला मिळालं असेल. हो. ऍक्च्युली असं म्हणतात की प्रत्येक माणूस हा मरेपर्यंत शिकत असतो, काहीतरी शिकत असतो. सो माझ्या मुलांकडनं पण मी खूप शिकले. मॅनेजमेंट कसं करायचं, कोणत्या पण गोष्टी, म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम येतो. मला जेव्हा प्रॉब्लेम यायचं तर मी स्वतः टेन्शन मध्ये असायचे. बट जेव्हा हे सगळे सगळे फेसेस माझ्या जवळ आले, वेगवेगळे त्यांचे वेगवेगळे प्रॉब्लेम्स असायचे. कुणाचा फॅमिली इश्यू असायचा, कुणाचा स्टडी इश्यू असायचा, कुणाचं मित्रामध्ये काहीतरी त्यांचं आर्ग्युमेंट्स व्हायचे. ह्या लोकांना मॅनेज करता करता त्यांना समजवता मला पण समजून गेलं की प्रॉब्लेम केवढे छोटे असतात. म्हणजे मी जर मुलांना सोल्युशन देते तर मी स्वतः पण तर करते. मग ही गोष्ट मी त्यांच्याकडनं खूप शिकले आणि प्रत्येक गोष्ट मॅनेज कशी करायचं, किंवा तिथे गेल्यानंतर पण एवढं मुलं डिसिप्लिन मध्ये राहायला लागले ना, नवीन नवीन जेव्हा होते ते म्हणजे लिटरली मॅडम मी जेव्हा आली ना क्लासमध्ये ते ना घड्याळ बघायचे की कधी एकदाचे 5 वाजतात आणि कधी आम्ही क्लासच्या बाहेर निघतो. आज ही सिच्युएशन येते जी मी प्राऊडली सांगते की माझ्या मुलांना मॅडम 5 वाजल्यानंतर यांना सांगायला लागतं, अरे 5:30 झाले, आता तरी चला. आणि मग ते बोलतात नाही मॅडम हा एक प्रॉब्लेम आहे, हा एक सांगा आम्हाला, हे समजावून सांगा, ते समजून सांगा. आणि मग असं होत गेलं. आम्ही सॅटर्डेला पण यायचो, संडेला पण मुलं आले, त्याच्यामुळे हा सिलेबस कव्हर झाला. म्हणजे मुलांचं पण खूप हे की त्यांनी खूप उत्सुकता दाखवली मॅडम, त्यांच्याकडे खूप चॅलेंजेस होते.
स्टाफ होती, न्यू स्टडी होता, सगळं काही त्यांच्यासाठी न्यू होता. इक्विपमेंट झालं किंवा इन्स्ट्रुमेंट वगैरे हे सगळ्या गोष्टी न्यू होत्या. सो हँडलिंग पासून सेफ्टी प्रिकॉशन वगैरे मी जे जे सांगत गेले ते माझ्या रोड पाथवरती चालत गेले मॅडम, म्हणून ते आज सक्सेस. व्हेरी गुड. आणि मी इथे पण बघते की इथे टीचिंगसाठी तुमचा इंटरॅक्टिव्ह पॅनल आहे. तर तुमचे रोजचे लेक्चर्स या इंटरॅक्टिव्ह पॅनलवर होतात? हो मॅम, त्यावरतीच होतं आणि आमचं प्रोग्रामिंग एक्सप्लेनेशन वगैरे देते ते असल्यामुळे आम्हाला खूप प्रॉफिटेबल आहे की म्हणजे काही प्रॉब्लेम आलाय मुलांना आणि जो मी एक्सप्लेन करतेय किंवा मी नसेलही तरी पण ते स्वतः त्यावरती लावून ऑपरेट करून शिकतात मॅम. म्हणजे खूप हुशार मुलं आहेत. मुलं आता हा बोर्ड ऑपरेट करतात स्वतः. हो. याच्यामध्ये तुम्ही शिकवताना व्हिडिओज वगैरे दाखवतात त्यांना इंडस्ट्रीमध्ये IoT मी कसं स्वतः इम्प्लिमेंट होतं? PPT बनवते, व्हिडिओज बनवते, अॅनिमेशन वगैरे या सगळ्या गोष्टी मी स्वतः करते आणि मग मुलांना इथे प्रेझेंट करते. मग त्याच्यामुळे काय होतं मॅडम, लर्निंग बाय डुईंग बोलतो ना आपण, की तुम्ही शिकत असताना ते करा पण. मग ते करत करत ते मुलं जास्त शिकले. अच्छा. आणि आता तुमची बॅच जी आहे किती % प्लेसमेंट झालंय त्यांचं? आमच्या 90% प्लेसमेंट झाले मॅम. आणि काय म्हणतात अजून परीक्षेचा निकाल यायचा आहे. हो हो परीक्षा व्हायच्या आधी यांचं प्लेसमेंट हो, झालं मॅम. होतं. मग हे क्रेडिट कुणाला द्यायचं मुलांना? मॅडमला. आणि तुम्हाला पण, तुम्ही सिन्सिअरली शिकलात, मॅडमने सिन्सिअरली शिकवलं आणि तुम्ही ऐकलत, दोघांनाही याचं क्रेडिट जातं. आता मी मुलांकडे पण येणार आहे. हाय, माझं नाव सोहम कदम आहे, पेनवरून येतो. आता मी राहते घरी. पप्पा कंपनीत काम करतात JSW मध्ये, मम्मी हाऊस मेकर आहे. Okay. आणि माझी नुकतीच 12वी झाले. Okay. मी ITI कॉलेज एक शोधत होतो ऍडमिशन हां. भेटायची. महिने असेच बसलो. बरं, मग घरात होतास? हां. घरातच होतो. मग नुकतंच कळलं की एक मेसेज आला मला, एक चेंबूरमधून एक कॉलेज नवीन चालू झालं, IoT हे नवीन. अच्छा. आणि इथे मला असं दिसतंय की ही लॅब जी आहे ती एकदम परिपूर्ण दिसते मला. सगळे ट्रेनर किट बीट सगळे दिसत आहेत मला. इथे सगळं त्यांचं तुमचं रॉ मटेरियल आहे आणि शिकवण्यासाठी तुमचा एवढं छानपैकी बोर्ड आहे, इंटरनेट ऑफ थिंग्स लिहिलेलं दिसतंय त्याच्यावर. आणि याच्यावर तुमचं रोजचं ट्रेनिंग होतं, बसण्यासाठी पण व्यवस्था चांगली आहे. मग इथे फी जास्त असेल ना रे? किती फी भरली तू? मी 960. 950 रुपीजमध्ये तुझं पूर्ण ॲडमिशन झाली वर्षभराची. हां, IoT मध्ये खूप इंटरेस्टेड असते, जसे की ऑटोमेशन झालं, सेन्सर विषयी खूप म्हणजे सगळे सेन्सर विषयी तुम्हाला शिकवले जाणार आणि सोल्डरिंग विषयी, परत आपलं कम्प्युटर विषयी, कम्प्युटरचे म्हणजे कोडिंग वगैरे कशी असते सगळंच म्हणजे ऑलराऊंडर बनवून तुम्हाला संस्था सोडते हां. है ना? जसं की मी माझंच एक्सपिरियन्स देईन. मी एकदम झिरो होतो, म्हणजे मला काहीच माहिती नव्हतं IoT विषयी. कम्प्युटरचं इतकं कोडिंग वगैरे असतं ते पण नव्हतं माहीत, ते पण टीचरने सांगितलं तर कळालं. आणि सेन्सर म्हणजे ते मला बिलकुल नाही माहीत, सेन्सर कोणता कशासाठी. सेन्सर हा प्रकारच नव्हता माहिती, सेन्सर काय असतं तेही नसेल सेन्सर माहिती. म्हणजे तेच नव्हतं माहीत पहिले तर. आणि आता तुला सगळं येतंय आणि कॉन्फिडन्स आलाय की तू हां. या क्षेत्रामध्ये काहीतरी करू शकतो. आणि एकदम वायरिंगचं पण बेसिक नव्हतं, ते पण भेटतं यात व्हेरी गुड, IoT ला. व्हेरी गुड, व्हेरी. माझं नाव पवन मधुकर साळवे. मी हां. प्रॉपर छत्रपती संभाजीनगरचा आहे. ओ, मग इथे कुठे राहतोस? मी इकडे हॉस्टेलला राहतो. अच्छा, इथे हॉस्टेल पण आहे? हो. समाज कल्याण विभागाचं हॉस्टेल आहे? हो हो हो. अच्छा, किती अंतरावर आहे इथून? इथे थोडंच अंतरावर म्हणजे 100 मीटरवर. 100 समोरचीच बिल्डिंग दिसते मला ती, तीच. अच्छा, मग तिथे राहण्या खाण्याची काय व्यवस्था आहे? म्हणजे किती फी भरायला लागते किंवा कसं, एका रूममध्ये किती मुलं असतात, टोटल रूम किती आहे, कपॅसिटी किती, सांगता येईल तुला? हो हो. हां, सांग. आम्ही म्हणजे इथे काय असतं की नाही का, मेरिट लिस्टवर असतं. ओके. कॅटेगरीमध्ये त्यांना मेरिट लिस्ट लागते, मग त्यांचा इथे नंबर लागतो. हां, आणि इथे म्हणजे एका रूममध्ये 4 जण राहतात. इथे सर्व फॅसिलिटी आहेत. ओके. आणि प्लसमध्ये तुम्हाला मंथली 1500 रुपये पण दिला जातो. अच्छा, मंथली 1500 रुपये शासनाकडनं मिळतात हो. हॉस्टेलवर राहणाऱ्या मुलांसाठी? हो, भेटतात. मग ITI आणि इतर एज्युकेशन सगळ्यांना समान आहे? हो हो. ओके, हे माहीत नव्हतं. हे बऱ्याच जणांना माहीत नाही. हा तुमच्यासाठी पॉझिटिव्ह पॉईंट आहे. अच्छा, पण ते ॲडमिशनसाठी असं काही आहे का की एवढ्या एरियाच्या बाहेरचं, म्हणजे आता एका वसई विरारचा मुलगा असेल किंवा एखादा पेण किंवा तिकडचा नागोठणेकडचा मुलगा असेल किंवा मुंबईच्या बाहेरचा कांदिवली बिंदिवलीला यायला इथं हे लागेल असं समजा, तर ह्या अशा मुलांना पण ॲडमिशन मिळते? अशा मुलांना तर म्हणजे चान्सेस कमी असते, पण जे बाहेरचे आहे म्हणजे मुंबईच्या बाहेरचे त्यांना लवकर भेटतं. ओके ओके. आणि काय करायचं, ऑनलाईन फॉर्म भरायचा? हो, ऑनलाईन फॉर्म भरायचा, मग ती मेरिट लिस्ट लागते, मग इथे डॉक्युमेंटेशनसाठी यावं लागतं.
ओके. पण मग एखादा एस सी नसेल तर त्याला नाही मिळत ॲडमिशन? नाही, आता असं चालू झालं की दुसऱ्या कॅटेगरीला पण ॲडमिशन भेटते. ओके, म्हणजे तुमच्या एस सी कॅटेगरीच्या लोकांना ॲडमिशन देऊन जर जागा रिकाम्या राहिल्या तर इतर कॅटेगरीची लोक पण तिथे येऊन राहू शकतात. मग त्यांच्या आणि तुमच्या फीमध्ये काही फरक आहे? नाही, फीमध्ये फी सेम. किती फी आहे? फी काय फ्री ऑफ कॉस्ट. काहीच नाही. काहीच नाही. खाणं पण फ्री आहे. हो, सगळं. खाणं फ्री आहे, राहणं फ्री आहे आणि वरून गव्हर्नमेंट 1500 रुपये देते. हो. अजून काय पाहिजे यार. मग तू काय सांगशील तुझ्या म्हणजे तुझ्यासारखी जी मुलं मुंबई शहराच्या बाहेर राहतात, गावागावांमध्ये राहतात आणि तुला माहिती आहे का मुंबईच्या बाहेर म्हणजे रुरल एरियामध्ये ITIचं खूप क्रेज असल्यामुळे क्लोजिंग जे आहे खूप हाय मेरिटला होतं. ॲडमिशन मिळत नाही. मग अशी मुलं हताश होतात है ना. तर त्यांच्यासाठी तू काय सांगशील मग? त्यांच्यासाठी मी सांगेल की तुम्ही म्हणजे जास्त पर्सेंटेज पाडा आणि इथे IOTला ॲडमिशन घ्या आणि प्लसमध्ये तुम्हाला इथे हॉस्टेलला पण ॲडमिशन मिळून जातं. आणि राहणं खाणं सगळंच फ्रीमध्ये होईल है ना. म्हणजे सर्व कुठलंच त्याच्यामध्ये हे नाही आहे. अच्छा, छान रे, छान. हा नवीन कोर्स चेंबूरमध्ये स्टार्ट झालेला. तर मला फोनवर मेसेज आला तर मी डायरेक्टली इकडे आलो, ॲडमिशन कन्फर्म केलं आणि मग इकडे नंतर यायला लागलो. सर आले त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला शिकवायला स्टार्ट केलं. आम्हाला म्हणजे खूप जास्त मजा यायला लागली शिकवायला. म्हणजे जसं त्याच्यातलं आपल्याला उलगडायला लागतात गोष्टी तर ते शिकण्यामध्ये अजून मजा येते. तुमचे टीचर मला सांगत होत्या की खाली प्रार्थना संपल्यावर सगळे लोक मुलं घरी जायची पण तुम्ही परत वरती यायचात प्रॅक्टिकल करायला है ना. कारण आमच्या टीचर खूप चांगले आहे आणि त्यांनी आम्हाला खूप सपोर्ट केला आणि ते आम्हाला खूप चांगलं शिकवते. आम्हाला असं वाटतं की आम्ही सोडून जायला नाही पाहिजे, इथे शिकायला पाहिजे. म्हणून अश्रू गळतात मुलांच्या डोळ्यातनं शेवटच्या दिवशी. तेच खरं शिक्षिका आणि स्टुडंटमधलं नातं आहे. आणि हे तुम्ही कितीही यशस्वी व्हा आयुष्यामध्ये, आपल्याला ज्या गुरुने घडवलं इथपर्यंत पोहोचवलं त्याला कधी विसरायचं नाही. त्यांच्या टचमध्ये राहायचं. आपलं यश अपयश त्यांच्यासोबत शेअर करायचं है ना. बरं, माझ्या मित्रांना मी हेच सांगेल की तुम्ही ज्यांना माहीत नसेल त्यांनी म्हणजे IOTमध्ये डिटेल काढा आणि इथे ॲडमिशन घ्या. इथे खूप चांगलं शिकवलं जातं आणि इथे सगळे इन्स्ट्रुमेंट अवेलेबल आहे 100% आणि ते 100% प्लेसमेंट पण होते. एक लक्षात आलं की मुली आपल्या क्लासमध्ये नाही आहेत. काय सांगशील तू मुलींसाठी हा कोर्स कसा आहे? चांगला आहे? मुलींसाठी पण चांगलं आहे. ते असं आहे की म्हणजे मुलींना जास्त माहीत नाही आहे. त्याच्यामुळे मुलींना माझा हा संदेश आहे की तुम्ही या टेटमध्ये या ॲडमिशन करा, तुम्हाला खूप काही शिकायला मिळेल. आणि प्लेसमेंटच्या पण संधी आहेत मुलांइतक्याच मुलींना पण आहेत. हो, त्यामुळे पुढच्या बॅचमध्ये आपण जास्तीत जास्त मुली येतील असं आशा करू पवनने सांगितल्यानुसार. नाम निखिल कोड़ी ओके. और मैं करमबोली में रहता हूँ. करम के स्टेट है तो मैं इसी के अंदर लूँगा. करेगा हाँ, और एडमिशन मिला. एडमिशन भी फिर मैं बोलूँगा कि अभी ऐसा है कि मतलब ITI के अंदर IOT जो है उसके अंदर टेस्ट करने का, एक्साइटेड रहने का हमेशा. जब तक excited नहीं हो नई चीजें हैं, नई चीजें सीखने के लिए मिलेगा ना तभी हम इम्प्रूव कर पाएंगे. बिना नए स्किल्स सीखे बिना हम इम्प्रूव नहीं हो पाएंगे. व्हेरी गुड. थँक्यू. थँक यू मॅम. माझे नाव साहिल दादासाहेब मेत्रे. मी रसायनीला राहतो. मी रसायनीवरनं डेली अपडाऊन करतो. मी इथे ITIमध्ये ॲडमिशन घेतलं आहे. माझी 12th झाली नव्हती, म्हणजे 12th मी दिले पण त्याच्यामध्ये माझे 2 सब्जेक्ट ड्रॉप असल्यामुळे मी इथे ITIमध्ये ॲडमिशन घेतलं होतं. काहीच नव्हतं माहिती. IOT म्हणजे काय हे मला माहितीच नव्हता. दादा बोलला की सायबरवाला दादा बोलला की हा IOT टेट आपल्यासाठी चांगलं आहे, तू त्याच्यामध्ये शिक, तुला पुढे काय पण उपयोगी येते, म्हणजे स्किल त्याला डेव्हलप होतील. आम्ही डिस्ट्रिक्ट लेवलला कॉम्पिटिशनला प्रॅक्टिकल्स घेऊन गेलो होतो. त्याच्यामध्ये स्मार्ट सिटीमध्ये त्याच्यामध्ये 6 पॉईंट आम्ही कव्हर केले होते. जसं की आम्ही म्हणजे प्रत्येकाला थोडे पॉईंट वेगवेगळे दिलेले. करत आम्हाला बेसिक टेक्निकल नॉलेज पण बाहेरचं समजायला लागलं. व्हेरी गुड. Thank you. प्लेसमेंट मिळालं? हा, येस मॅम. कुठे मिळालं? ह्याला आर्कॉनला पण मिळालं होतं. आर्कॉनला मिळाले. तुझी परीक्षा व्हायच्या आधी मिळालेलं ना? हा, येस मॅम, येस. कंग्रॅच्युलेशन्स. आता Thank you. परीक्षा चांगली तुम्हाला गेली असेल आणि तुम्हाला लवकर तुम्ही चांगल्या मार्कांनी पास व्हाल आणि तुमच्या ठिकाणी नोकरीच्या ठिकाणी जॉईन कराल अशी आशा. पुन्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. या व्हिडिओमध्ये आपण उच्चस्तर औद्योगिक प्रशिक्षण संस्था चेंबूर येथील IOT ट्रेडबद्दल माहिती घेतली. ही संस्था चेंबूरला जैन मंदिराजवळ असून आपण जरूर संस्थेला भेट द्या. प्रवेशासाठी प्रवेश प्रक्रिया इथे चालू आहे. IOT व्यतिरिक्त इथे RAC, इलेक्ट्रिशियन, वायरमन, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक यासारखे कोर्सेस अवेलेबल आहे. प्रवेश प्रक्रिया सुरू आहे.
तर मुलांनो, हा व्हिडिओ आवडला असेल आणि इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त गरजू मुलांपर्यंत मुलींपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. धन्यवाद. थँक्यू. गुड नाईट.